नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाठीमागील तासाला लेखन या विभागातील निबंध लेखन हा टॉपिक सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण निबंध लेखन म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्यानंतर निबंधाचे जे प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत. वर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान आणि वैचारिक. म्हणजे या 5 निबंध प्रकारापैकी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठल्याही एक प्रकारातील निबंध लेखन करायचं आहे. 10 गुणासाठी हा प्रश्न आहे आणि साधारणतः 200 ते 250 शब्दामध्ये हे निबंध लेखन अपेक्षित आहे. तर आज पाहूया आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कुठलीही गोष्ट जर आपल्याला चांगल्या पद्धतीने हस्तगत करायची असेल किंवा मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं चांगलं निबंध लेखन जर आपल्याला हवंसं वाटत असेल तर आपण सुद्धा निबंध लेखनाची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. छोटंसं उदाहरण सांगता येईल या ठिकाणी. आपण पेरणीची जी पूर्वतयारी करतो मित्रांनो, बियाणं आणून ठेवतो, उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करतो, कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या देतो, काडी कचरा धसकट आपण वेचून बाजूला काढून टाकतो आणि बियाणं आणतो, त्याच्यावरती बीज प्रक्रिया करतो आणि पेरणी करतो. जे याला आपण पूर्वतयारी असे म्हणतो पेरणीची. त्याच पद्धतीने आपल्याला जर चांगलं निबंध लेखन करायचं असेल, आपला निबंध जर सरस व्हावा असा वाटत असेल तर त्याच्या संबंधी आपल्याला पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. वेगवेगळी कौशल्य आपल्याला हस्तगत होणं गरजेचं आहे. वाचन असेल, मनन असेल, चिंतन असेल, निरीक्षण असेल किंवा ऐकणं असेल चांगल्या चांगल्या गोष्टी. तर या सर्व गोष्टी आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि निश्चितच त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने निबंध लेखन करण्यासाठी होऊन जातो. तर पाहूया आज मग आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी आपल्याला कशी करावी लागेल. तर पहिली पूर्वतयारी आहे ती म्हणजे श्रवण. आता श्रवण म्हणजे काय तर ऐकणं. आपण जेव्हा चांगल्या गोष्टी ऐकू त्यावेळेस त्या चांगल्या ऐकलेल्या गोष्टी आपल्याला निबंध लेखन करताना उपयुक्त पडतात. वेगळ्या म्हणी असतील, वाक्प्रचार आपण ऐकतो, वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकतो आपण, चर्चासत्राला जाणं गरजेचं आहे, कथाकथनाचे कार्यक्रम ऐकतो आपण, चांगली चांगली सुगम संगीताची गाणी ऐकतो आपण. म्हणजे जेवढ्या चांगल्या गोष्टीचं श्रवण करू तेवढी आपली शब्दसंपत्ती वाढते, वाक्यरचना आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते किंवा वेगवेगळी उदाहरणं आपल्याला निबंध लेखनामध्ये लिहिता येतात. वेगवेगळ्या व्यक्तींचे अनुभव जे आपण ऐकलेले असतात ते निबंध लेखनामध्ये आपल्याला टाकता येतात किंवा समाविष्ट करता येतात. एकूणच आपली विचारक्षमता चांगल्या पद्धतीने प्रगल्भ होण्यासाठी या श्रवण कौशल्याची किंवा श्रवण क्षमता आपली चांगली असणं गरजेचं आहे. आपण चांगल्या गोष्टी ऐकणं आवश्यक आहे. जसं रेडिओवरील चर्चा म्हटलेलं आहे, आपण ऐकली पाहिजेत. टी व्हीवरील जे चर्चासत्राचे कार्यक्रम असतात, काही मुलाखती असतात, या सर्व गोष्टीचं आपण श्रवण करणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होईल तर सुंदर सुंदर वाक्य आपल्याला तयार करता येतात. अर्थपूर्ण आपण गाणी ऐकली पाहिजेत. जे एकूण आपण जेव्हा बहुश्रुत होऊ, बहु म्हणजे काय तर अनेक, जे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं जेव्हा आपण माहिती ऐकू, अनेक व्यक्तींचं बोलणं आपण ऐकू चांगल्या विषयावरचं, तेव्हा आपली श्रवण क्षमता चांगली होते आणि निश्चितच हे ऐकलेलं आपल्याला निबंध लेखनामध्ये उतरण्यासाठी मदत होते. पण आपल्याला म्हणता येईल की श्रवण ही पूर्वतयारी निबंध लेखनासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर संभाषण ही तयारी आहे. जे मित्रांनो, संभाषण म्हणजे काय तर संभाषण, जे चांगल्या पद्धतीचं भाषण, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीनं बोलता आलं पाहिजे किंवा इतरांचं जे संभाषण चाललेलं आहे ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. एखाद्या विषयावरती वर्गामध्ये आपण बोललं पाहिजे, आपली मतं व्यक्त केली पाहिजेत किंवा इतरांच्या बोलण्यावरती मतावरती आपण आपला अभिप्रायही देणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला त्या माहितीचा उपयोग निबंध लेखनासाठी करून घेता येतो. निश्चितच वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. त्याच पद्धतीने परिसंवाद असतात, त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. वेगवेगळी चर्चासत्र किंवा चर्चा आयोजित केल्या जातात, त्याच्यामध्ये सहभागी आपण झालं पाहिजे. आवडत्या विषयावरती जेव्हा बोला असं म्हटलं जाईल त्यावेळेससुद्धा आपण त्या विषयावरती आपलं मत
आपला अभिप्राय किंवा आपले विचार आपण व्यक्त करण्याची आवश्यकता आहे. निश्चितच शिक्षकांची चर्चा करा म्हटलेलं आहे. जे शिक्षकाबरोबर सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला संभाषण साधता आलं पाहिजे. तसंच जेणेकरून काय होतं तर भाषेमध्ये सहजता प्राप्त होते. आपल्याला सहजपणे ते लिहिता येतं, व्यवस्थितपणे लिहिता येतं. आपल्या विचारांची, मतांची मांडणी आपल्याला व्यवस्थितपणे तिथं शब्दबद्ध करता येते. कशामुळं तर संभाषण कौशल्य आपल्याकडं असेल तर, किंवा चांगल्या पद्धतीने आपण जर संभाषण ऐकली तर. म्हणून हे सुद्धा कौशल्य निबंध लेखनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर तिसरी तयारी आहे ते म्हणजे वाचन. आपण म्हणतो वाचाल तर वाचाल, जे खूप वाचा, जीवनामध्ये ते उपयोगी पडेल असा त्याचा अर्थ झाला. ते आपण चांगल्या गोष्टींचं वाचन केलं पाहिजे. वृत्तपत्र दररोजची वाचली पाहिजेत. जे नियतकालिका असतात त्याचं वाचन केलं पाहिजे. चांगली जी पुस्तकं आहेत, धार्मिक पुस्तकं किंवा राजकीय पुस्तकं असतील, सामाजिक पुस्तकं, सांस्कृतिक पुस्तकं असतील, व्याकरणाची पुस्तकं असतील, अशा किंवा चरित्रात्मक पुस्तकं असतील, आत्मचरित्रात्मक पुस्तकं असतील, तर मित्रांनो या पुस्तकांचं आपण चांगल्या पद्धतीने वाचन करण्याची आवश्यकता आहे. तरच आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने निबंध लिहिता येतो. म्हणून आपण ही सुद्धा पूर्वतयारी करण्याची गरज आहे. जे आपल्याला निश्चितच जे आपण वाचन केलेलं आहे ते निबंध लिहिताना उपयुक्त पडतं. आपल्याला वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते. वाचनामुळे आपल्याला वाक्य चांगल्या पद्धतीची तयार करता येतात किंवा विविधांगी वाक्य तयार करता येतात आपल्याला. त्याच पद्धतीने त्या वाचनामध्ये आलेले जे काही संदर्भ असतात, लोकांची मतं असतात, विचार असतात, तर ते सुद्धा आपल्याला निबंध लेखनामध्ये समाविष्ट करून घेता येतं. निश्चितच चांगलं रसिक झालं पाहिजे. आपण रसिक वाचक म्हणतो आपण, जे अत्यंत आवडीने अशा विविध विषयावरचं वाचन आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपली भाषा विकसित होते. तर मित्रांनो भाषा विकसित होते म्हणजे काय तर शब्दभांडार वाढतं. जे खरी संपत्ती कुठली आहे तर आपले शाब्दिक संपत्ती वाढवणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्याच्याकडे भरपूर शब्दभांडार आहे ती व्यक्ती कुठंच कमी पडत नाही. लिहिण्यामध्ये कमी पडत नाही, बोलण्यामध्ये कमी पडत नाही, किंवा विचारांचं खंडन करण्यामध्ये कमी पडत नाही. म्हणून आपण आपली शब्दसंपत्ती, शब्दभांडार वाढवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्या शब्दांचा उपयोग करून आपल्या मनातील विचार त्या निबंध लेखनाच्या माध्यमातून आपल्याला उतरण्यासाठी मदत होते. जे कुठल्याही प्रकारे आपल्याला अडचणी येत नाही. जे वाटतंय ते चांगल्या समर्पक शब्दातून, वाक्यरचनेतून आपण ते विचार मांडू शकतो. निश्चितच आपल्याकडे जर शब्दसंपत्ती असेल किंवा आपण जर चांगलं वाचन केलं असेल तर विचाराला चालना मिळते. म्हणजे अमूर्त ज्या कल्पना आहेत त्यासुद्धा आपण वास्तवामध्ये लिपिबद्ध करू शकतो किंवा लेखनातून मांडू शकतो. जेव्हा वाचन करू तेव्हा अमूर्त गोष्टीवरती विचार करू, आणि अशा अमूर्त गोष्टीवरती केलेला विचार निश्चितच एक आदर्श असतो किंवा ते तात्विक विचार असतात, आणि ते विचारसुद्धा आपण निबंध लेखनाच्या माध्यमातून मांडू शकतो. निश्चितच वाचन म्हणजे सर्जनाची प्रेरणा असते. आता सर्जन म्हणजे काय तर नवनिर्मिती. जे निबंध लेखन ही सुद्धा नवनिर्मिती आहे मित्रांनो. प्रत्येक व्यक्तीकडून लिहिला जाणारा निबंध हा सर्जन आहे. त्याच्यामध्ये सर्जनशीलता असते, ती एक नवनिर्मिती असते, आणि निश्चितच या नवनिर्मितीतून आपण समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य करत असतो. त्या निबंधातून ज्ञान देतो आपण, प्रबोधन करत असतो, किंवा लोकजागृती करण्याचं कार्यसुद्धा त्या लेखनातून होत असतं. म्हणून अशी सर्जनशील निबंध लेखनाची तयारी आपण करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने किंवा जो आपण निबंध लिहिण्यासाठी विषय निवडलेला आहे त्याच्यावरती वाचन आपण केलं पाहिजे. शोध निबंधाची एक संकल्पना आहे बघा पुढं. हे निबंध आपली कसे असतात तर थोडेसे, आता तुमचा 12वीचा स्तर आहे म्हणजे हे निबंध एवढे असे काय म्हणूया, आता दर्जाही हा शब्द वापरणं योग्य नाही, तर एवढी काठिण्य पातळी म्हणूया त्याच्यामध्ये नसते. आपण सहज विचार मांडून जातो. परंतु जे शोध निबंध असतात, ज्याला रिसर्च पेपर म्हटलं जातं, त्याच्यामध्ये तो रिसर्चचा विषय निवडल्यानंतर, त्या शोधनिबंधाचा विषय निवडल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य अगोदर संकलित करणं गरजेचं असतं. त्याचं वाचन आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये टाकावयाचे जे संदर्भ आहेत त्या संदर्भांचं आपण संकलन करणं गरजेचं आहे.
ज्याशी सुद्धा आपल्याला पूर्वतयारी त्या ठिकाणी करावी लागते. म्हणजे निबंध असो किंवा शोधनिबंध असो, तर याच्यासाठी वाचन आवश्यक असतं. त्यानंतर पुढची पूर्वतयारी आहे ती म्हणजे लेखन. त्या लेखनाची सुद्धा आपण पूर्वतयारी करणं गरजेचं. आता निबंध लेखन करायचे, बसलो आणि निबंध लिहिला बरोबर असंही चालणार नाही मित्रांनो. आपण निबंध लिहू, परंतु त्याच्यामध्ये सखोलता येणार नाही, त्या निबंधामध्ये सरसता येणार नाही, ते वरवरचं लिखाण होईल. म्हणून आपण लेखनाची सुद्धा पूर्वतयारी केली पाहिजे, तरच आपलं निबंध लेखन चांगलं होऊ शकतं. आता लेखनाची तयारी म्हणजे काय, तर योग्य किंवा व्याकरणिकदृष्ट्या ते लेखन चांगलं होणं गरजेचं आहे. विरामचिन्ह म्हणतो आपण, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह आहे, अपसरण चिन्ह आहे. जशी विरामचिन्ह सुद्धा आपल्या लिखाणामध्ये आपण वापरणं गरजेचं आहे. तसंच वेगवेगळी शब्द वापरणं आवश्यक आहे. समानार्थी शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एखाद्या शब्दासाठी. विरुद्धार्थी शब्द माहिती असणं गरजेचं आहे. म्हणी, वाक्प्रचार, चांगली चांगली सुभाषितं, याचा सुद्धा आपण निबंध लेखनामध्ये वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे याला अनुसरून आपण निबंध लेखनाची तयारी केली पाहिजे. जो विषय निवडलाय त्याच्यावरती अगोदर लिहून काढायचं आणि जसजसं आपण लिहित जाऊ, जसजसं आणखीन लेखनाचा सराव करू, तितका आपला निबंध चांगल्या पद्धतीने साधला जाऊ शकतो. म्हणून आपण जो फावला वेळ मिळतो त्या ठिकाणी वाचत राहणं गरजेचं आहे आणि वाचलेलं आपण चांगल्या पद्धतीने आपल्या शब्दातून शब्दबद्ध करणं आवश्यक आहे, तरच निबंध लेखनाची तयारी चांगली होऊ शकते. कारण मित्रांनो, लेखन हे कौशल्य आहे. आपण खूप दिवस लिहिलं नाही आणि एकदम लिहायला जर बसलो तर आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी अक्षर चांगलं येत नाही, हात वळत नाही आणि सुचत सुद्धा नाही लिहिताना. म्हणून आपण या निबंध लेखनाचा सुद्धा दररोज सराव करण्याची आवश्यकता आहे. सहजपणे, आवडीने ही सवय निर्माण होणं गरजेचं आहे. आता पाहतो आपण बरेचसे विद्यार्थी असतात की लिहायचा कंटाळा असतो, काय थोडं लिहा म्हटलं की नको वाटतं, आज नको सर उद्या. जसं आपण लेखनाचा कंटाळा करता कामा नये, कारण ही कौशल्य आहेत मित्रांनो. श्रवण, वाचन, भाषण, लेखन, जी ही कौशल्य आपण एक मराठीचे विद्यार्थी म्हणून आपल्यामध्ये अवगत होणं गरजेचं आहे. म्हणून हा विचार आपण किंवा हे लेखन कौशल्य आपण हस्तगत करणं किंवा त्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवणं हे आवश्यक आहे, जेणेकरून तो निबंध चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जे एकूणच निबंध लेखनासाठी बीज भांडवल जे तयार होतं, त्याच्यासाठी लेखन कौशल्य महत्त्वाचं आहे. कारण शेवटी लेखन कौशल्य आहे मित्रांनो. आपल्याला चांगलं बोलता येत असेल, परंतु निबंध हा लेखनाचा प्रकार आहे. नुसतं चांगला बोलता येऊन उपयोग नाही, नुसता अभ्यास असून उपयोग नाही, विविधांगी ज्ञान असून नुसतं उपयोग नाही, त्याच्या लेखनाचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे, तरच आपला निबंध चांगला होऊ शकतो. त्यानंतर पुढची पूर्वतयारी येते म्हणजे निरीक्षण. तर मित्रांनो, निरीक्षण म्हणजे काय, तर ज्याला आपण सर्वे असंही म्हटलं जातं. निरीक्षणाचे दोन प्रकार आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे सहज निरीक्षण आणि दुसरा म्हणजे सहेतुक निरीक्षण. जे आपण कुठल्याही गोष्टीकडे सहेतुकतेने पाहिलं पाहिजे. समजा आपण सहलीला गेलो, त्या ठिकाणीचं आपलं निरीक्षण हे सहेतुक असणं आवश्यक आहे. आपण शाळेमध्ये आलो, समाजामध्ये वावरतो आपण किंवा प्रदर्शनामध्ये जातो, चर्चासत्राला जातो, जे या ठिकाणी आपण जे वावरतो त्या वावरण्याच्या वेळेस आपलं जे निरीक्षण आहे ते सहेतुक असलं पाहिजे. कारण ते केलेले निरीक्षण आपल्याला वर्णन करायचं आहे. कुठं, निबंधाच्या माध्यमातून. महाबळेश्वरला गेलो आपण, निबंध जर लिहा म्हटलं, माझं आवडतं प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वर, आपण मग त्या महाबळेश्वरचं संपूर्ण वर्णन जे डोळ्यांनी पाहिलेलं आहे मित्रांनो, ते सुद्धा त्या ठिकाणी वर्णन करणं गरजेचं आहे. तिथला समुद्रकिनारा असेल, तिथं असणारी झाडं झुडपं, तिथं असणाऱ्या बाग बगीचा, तिथली खाद्य संस्कृती, तिथली वेशभूषा असेल लोकांची, तिथली बोलीभाषा असेल, तिथला निसर्ग सगळा, हे सगळं आपल्या त्या शब्दातून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. जे या ठिकाणी निरीक्षण हे आपलं सहेतुक असणं गरजेचं आहे. किंवा रायगड किल्ल्यावरती गेलो सहलीसाठी, आपण जे सहेतुक निरीक्षण असलं पाहिजे. प्रत्येक पायरी चढताना आपलं निरीक्षण हे मनापासून असणं आवश्यक आहे. कारण निबंध जर आला रायगड किल्ल्याचे मनोगत,
किंवा मला आवडलेला किल्ला रायगड, तर त्या ठिकाणी त्या रायगडाचं संपूर्ण आपण वर्णन करणं गरजेचं आहे. किंवा आत्मकथनात्मक जर निबंध आला रायगड किल्ल्याचे मनोगत, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे निरीक्षण महत्त्वाचं ठरतं. त्या रायगड किल्ल्यावरच्या वाटा, तिथल्या पायऱ्या, तिथं असणारं ते देवीचं मंदिर, किंवा शिवाजी महाराज इथं बसत होते तो राजदरबार जो सध्या दुरावस्था आहे त्याची, किंवा तिथली बाजारपेठ असेल, जे या सर्व गोष्टीचं आपण त्या ठिकाणी वर्णन करणं गरजेचं आहे. किंवा तिथं असणारा जो पाण्याची विहीर आहे, जे जलसाठा आहे, तिथल्या वाटा, तिथले डोंगर, तिथला निसर्ग, हे सगळं आपल्या त्या निबंध लेखनातून आपण व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण निरीक्षण चांगल्या पद्धतीने करू तेव्हा आपल्याला त्या विषयावरती चांगल्या पद्धतीने निबंध लिहिता येतो. मग ग्रंथालयामध्ये गेलो आपण, त्या ग्रंथालयाचं आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे. तिथली पुस्तकं कशी आहेत, कशी ठेवलेली आहेत, कोणकोणती पुस्तकं आहेत, कपाटं कशी लावलेली आहेत, त्या पुस्तकांची विभागणी कशी केलेली आहे. काही पुस्तकांची दुरावस्था दिसून येते आपल्याला, अस्वच्छता असते. ज्या सगळ्या गोष्टी आपण ग्रंथालयाचं मनोगत किंवा ग्रंथालयातील एखाद्या जीर्ण पुस्तकाचे मनोगत किंवा कपाटामध्ये बंद असलेल्या एखाद्या चांगल्या ग्रंथाचं मनोगत, अशा विषयावरती आपण चांगल्या पद्धतीने निबंध लिहू शकतो. म्हणून आपण अशा प्रत्येक गोष्टीचं सहेतुक निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. तरच आपला निबंध चांगल्या पद्धतीने आपण लिहू शकू. चांगली उदाहरणं त्या ठिकाणी देता येतात. मग तो निबंध कुठल्याही प्रकारातील असो, आपण आपली निरीक्षण क्षमता ही चांगली ठेवणं गरजेचं आहे. किंवा मला आवडलेला क्रिकेटचा सामना असाही निबंध येऊ शकतो. जेव्हा पण ते क्रिकेटच्या सामन्याचं निरीक्षण चांगल्या पद्धतीनं केलेलं असतं, सूक्ष्मपणे केलेलं असतं, किती रनला किती बॉल मिळाले, कोण कधी आऊट झालं, गोलंदाज कोण कधी आला, कुठल्या पद्धतीने आपण म्हणजे स्कोर कुठं वाढला, ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या आपल्याला लिहिता येतात कधी, जर आपण त्या गोष्टीचं सूक्ष्मपणे, बारकाईने आणि सहेतुक निरीक्षण केलेलं असेल तर. किंवा रहदारीचं निरीक्षण असेल, एखाद्या शहरामधील किंवा ट्रॅफिक पोलीसचं मनोगत असा निबंध आला, रहदारीचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. किंवा वाढतं प्रदूषण, जशा प्रत्येक गोष्टी जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने निरीक्षण करू तेव्हा त्यावरती आलेला निबंध लेखनाचा विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने मांडता येतो, लिहिता येतो. त्यानंतर पुढची पूर्वतयारी आहे ती म्हणजे शब्दसंपत्ती विकास. मित्रांनो, आपण कधीही शब्ददरिद्री असता कामा नये. बघा, आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतोय, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतोय. आज ज्ञानाचाच प्रस्फोट झालेला आहे. म्हणजे याचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे खूप अशी शब्दसंपत्ती असणं गरजेचं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात बघा, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दधन वाटू जनलोका. बघा, जे खरी संपत्ती काय आहे तर शब्द, चांगले शब्द आपल्याकडं असणं ही खरी संपत्ती आहे. भरपूर शब्दभांडार आपण विकसित करणं ही खरी संपत्ती आहे. एक कवी सुद्धा म्हणतात, मला व्यवस्थित काय आठवेना, शब्ददरिद्री असं असता कामा नये कोणी, असं म्हटलेलं आहे. बघा, जे आपण शब्दासाठी अडवून बसायचं नाही. म्हणजे अशी शब्दसंपत्ती जर आपण वाढवली, शब्दसंपत्तीचा जर विकास केला तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने निबंध लेखन करता येतं. एखाद्या शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द माहिती असणं गरजेचं आहे, तर तो निबंध चांगला होईल. नाहीतर माझी आई या विषयावर निबंध लिहितोय आणि सारखं त्या निबंधामध्ये आई 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 हा जर शब्द असेल तर पुनरावृत्ती होते आणि रसहानी होते विद्यार्थी मित्रांनो. मग आम्ही गोलाळ करत जातो तिथं आई आई ह्या शब्दाला. मग आई या शब्दाऐवजी आपण वेगवेगळे शब्द वापरणं आवश्यक आहे. माता, जननी, माय, जन्मदात्री असे शब्द आहेत. म्हणून आपण एखाद्या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याकडे भरपूर असणं आवश्यक आहे. एखाद्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आपल्याकडे असणं आवश्यक आहे. वेगवेगळे वाक्प्रचार, म्हणी हे सुद्धा आपल्याकडं असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, भाषेची सरमिसळ झालेली आहे. कुठलीही भाषा विकसित होत असते. आता मराठीतला निबंध लिहितोय म्हणून फक्त मराठीतच लिहायचं असं नाही, तर आपण हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्द, वाक्यरचना, सुभाषितं, चांगली चांगली वचनं
याचा सुद्धा मराठीच्या निबंध लेखनामध्ये आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. हे स्वातंत्र्य आहे तुम्हाला. म्हणून आपण अशा वेगवेगळ्या विषयावरील शब्दसंपत्ती वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण अशा साहित्याचा, अशा शब्दकोशांचा, म्हणीकोशांचा, वाक्प्रचार कोशांचा निश्चितच वाचन करणं आवश्यक आहे, जेणेकरून शब्दसंपत्ती विकसित होण्यासाठी मदत होते. जसं म्हटलेलं आहे बघा, ज्ञानेश्वरांची ओवी दिलेली आहे. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पांडे अनुभवावी. जे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी क्रमांक 215 मधील ही ओवी आहे. जे संत ज्ञानेश्वर या ठिकाणी म्हणतात की जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढे असते, परंतु त्रिभुवन उजळून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. बघा, सूर्य केवढा आहे तर तळहाता एवढा आहे, परंतु संपूर्ण या ठिकाणी पृथ्वीला प्रकाश देण्याचं तो काम करतो. जो इकडे प्रकाश फैलावला जातो, उजेड होतो, जी किती क्षमता आहे बघा, तळहाता एवढाच आहे. तसं हे माणसाचं सुद्धा जीवन तशा पद्धतीनं असलं पाहिजे. जे त्या पद्धतीनं आपल्याकडं शब्दसंपत्ती असणं गरजेचं आहे. कुठंही मित्रांनो शब्दासाठी नडता कामा नये. जो शब्दासाठी नडतो त्याला शब्ददरिद्री असं म्हटलं जातं. जे त्याच्यासारखा दुसरा भिकारी किंवा गरीब माणूस कोणीही नाही. म्हणून आपली शब्दसंपत्ती आपण वाढवण्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हटलं जातं बघा, शब्द श्रीमंत व्हा. जे त्याच्यासारखा दुसरा श्रीमंत माणूस कोणीही नाही. चांगले चांगले शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या शब्दाचा आपण निश्चितच निबंध लेखनामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. त्याच्यासाठी आपण छोटी छोटी अलंकारिक वाक्य तयार केली पाहिजेत. अलंकार माहिती असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने वृत्तांची ओळख असली पाहिजे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा काव्यपंक्ती आपल्या पाठ होणं गरजेचं आहे. सुभाषितं माहिती पाहिजेत. संस्कृत सुवचनं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून या सर्व गोष्टीचा आपल्याला चांगल्या पद्धतीने निबंध लेखन करताना उपयोग होतो. त्यानंतर 7वी पूर्वतयारी मित्रांनो, सराव. आता सराव माहितीच आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस म्हणतो. आपण जी कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर त्या गोष्टीचा सराव आपण केला पाहिजे. छोटंसं उदाहरण सांगता येईल. आपल्याला खो खो मध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, मग खो खोचा सराव आपण दररोज करतो, बरोबर आहे. दररोज त्या खो खोच्या मैदानावरती जाणं, सवंगड्याला गोळा करणं, तो खो खोचा खेळ खेळणं, काय अडचणी असतील तर मार्गदर्शक शिक्षकांना विचारणं, जे जेणेकरून काय होतं तर तो खो खो खेळ आपणाला चांगल्या पद्धतीने खेळता येतो. आपण त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. त्याच पद्धतीनं निबंध लेखनाचं सुद्धा आहे. तर निबंध लेखन लिहिणं म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी आपण अनेक गोष्टीचा सराव करावा लागतो. वाचनाचा सराव पाहिजे, लेखनाचा सराव असणं गरजेचं आहे, निरीक्षणाचा सराव असणं गरजेचं आहे, संदर्भ काढण्याचा सराव असला पाहिजे, वेगवेगळ्या लोकांची मते, विचार याची टिपणं आपण काढणं गरजेचं आहे, शब्दसंपत्ती वाढवणं गरजेचं आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकाराची माहिती असणं गरजेचं आहे. आणि मूळतः या सर्व गोष्टीचा आपण लेखनामध्ये सराव करणं गरजेचं आहे. म्हणजे याला आपण आपल्या शब्दातून मांडणं गरजेचं आहे, जेणेकरून लेखन कौशल्याचा विकास होऊ शकतो. जे चांगलं निबंध लेखक जर आपल्याला व्हायचं असेल तर निश्चितच आपण या सर्व गोष्टीचा सराव केला पाहिजे. कारण सरावानं कुठलीही अवघड गोष्ट आपल्याला साध्य करता येते. संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे किती अवघड गोष्ट असू द्या ती आपल्याला सरावानं साध्य करता येते. म्हणून निबंध लेखनाचा सराव करावा लागतो. चांगली निबंध लेखनाची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत किंवा इंटरनेटवरील ब्लॉग जे आहे त्याचं वाचन केलं पाहिजे. आपलं फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा म्हणजे असे जे काही आधुनिक वेबसाईट असतील वेगवेगळ्या किंवा ई लायब्ररी असेल. आज प्रत्येक विद्यापीठाच्या वेबसाईटला ई लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा आपण चांगल्या पद्धतीच्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टीचा जेव्हा आपण सराव करू तेव्हा आपलं निबंध लेखन चांगलं होऊ शकतं. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर आजच्या तासाला आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी हा घटक पाहिलेला आहे. वाचन,
निरीक्षण, लेखन, शब्दसंपत्ती वाढवणं, तसंच वेगवेगळ्या गोष्टीचा सराव करणं, अशी पूर्वतयारी आपण जेव्हा करू किंवा या गोष्टीची पूर्वतयारी जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याकडून चांगलं निबंध लेखन होऊ शकतं. आणि बोर्डाच्या परीक्षेचा जर विचार केला तर आपल्याला निश्चितच 10 पैकी 9.5 पर्यंत मार्कसुद्धा मिळू शकतात. आणि निश्चितच हे जे मार्किंग आहे ते सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. तुमची शब्दसंपत्ती, तुमचे विचार मांडण्याची क्षमता, उद्गारवाचक चिन्हांचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग केलेला आहे, वाक्यरचना कशी आहे, परिच्छेद पाडलाय का, त्याच्यामधील ज्ञान, आकलन, कौशल्य, अशी अनेक भाषिक कौशल्य त्या निबंधातून आम्ही आज चाचपली जातात किंवा त्याचं सूक्ष्म निरीक्षण करून, वाचन करून मग गुणदान केलं जातं. आता ह्या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत. निश्चितच तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने सराव करू तुम्हाला 9, 9.5 पर्यंत आम्ही मार्क देऊ शकतो. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आज थांबूया. बघूया पुढच्या तासाला राहिलेला भाग. धन्यवाद.